श्री गणेशाय नमः. आज मी तुम्हाला गणपतीला दुर्वा आणि मोदक का अर्पण केले जातात याविषयी माहिती देणार आहे. तर श्री गणेशाय नमः. ओम गंग गणपतये नमः. गणपतीला 3 धारी अर्थात 3 काडी एवढी लांब 3 पाने असलेलीच 21 किंवा 108 दुर्वांची जुडी अर्पण केल्याने गणपती त्वरित प्रसन्न होतात आणि भक्तांना मनोवांछित फल प्रदान करतात. यामुळे गणपतीला आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्वा अर्पण करण्यास 21 दुर्वा किंवा 108 दुर्वांची जुडी वाहण्याची प्रथा आहे. देव गणपतीचे शरीर नेहमी उष्ण असते. दुर्वा थंड असल्यामुळे गणपतीच्या शरीराला गारवा मिळतो. म्हणून शास्त्रानुसार अत्यंत महत्त्वपूर्ण दुर्वा वाहण्याला अधिक प्रमाणात महत्त्व दिलेले आहे. यासंबंधी पुराणामध्ये एका कथेचा उल्लेख आहे. एकेकाळी पृथ्वीवर अनलासूर नावाच्या राक्षसाने बराच उत्मात माजवला होता. त्याच्या अत्याचार पृथ्वीवर होत होते. परंतु आता त्याने आपली मजल एवढी मारली की त्याची मजल स्वर्ग आणि पाताळापर्यंत येऊ लागली. तेव्हा भागवत भक्ती व ईश्वराची आराधना करणाऱ्या ऋषीमुनींनी आणि निर्दोष सात्विक लोकांना सरळ तोंडात घालून गिळण्याचे प्रकार त्याने सुरू केले. अशावेळी इंद्राने त्या राक्षसाशी 4 ते 5 वेळा युद्ध केले. परंतु नेहमीप्रमाणे इंद्रालाही पराभव पत्करावा लागत असे. शेवटी अनलासूर या राक्षसाच्या त्रासामुळे त्रस्त होऊन समस्त देवांनी शंकराकडे प्रस्थान केले व त्यांना संपूर्ण वस्तुस्थितीची कल्पना दिली. तेव्हा शंकराने विचार करून त्यांना एक मार्ग सुचवला, तो असा की या राक्षसाला फक्त गणपतीच मारू शकतो. कारण गणपतीचे पोट मोठे असल्यामुळे गणपतीच या राक्षसाला सहजगत्या मारू शकतो. हे ऐकून देवांनी गणपतीची स्तुती करून प्रसन्न केले व आपली व्यथा संपूर्णपणे सांगितली. गणपतीने अनलासुराचा पाठलाग करून त्याला गिळंकृत केले. त्यामुळे गणपतीच्या पोटामध्ये आग होऊ लागली. पोटातील उष्णता बरीच वाढली. अनेक उपाय करूनही हा त्रास कमी झाला नाही. ही बातमी काश्यप ऋषींना कळली. तेव्हा ते त्वरित कैलासावर गेले आणि 21 दुर्वांची जुडी तयार करून गणपतीला खाऊ घातली. यामुळे त्याच्या पोटात होणारी आग त्वरित शांत झाली. गणपतीला मोदक लाडू अत्यंत प्रिय आहेत. लाडू नसेल तर गणपतीचे पूजन अपूर्ण होते. गोस्वामी तुलसीदासांनी असे म्हटलेले आहे, गावे गणपती जगवंदन, शंकर सुवन भवानी नंदन, सिद्धी सदन गजवदन विनायक, कृपा सिंधू सुंदरदायक, मोदक प्रिय मुद मंगलदाता, विद्या वारिधी बुद्धिविधाता. यामध्ये पण गणपती देवाला मोदक प्रिय आहे असे दर्शविलेले आहे. महाराष्ट्रात गणपतीला मोदकांचे नैवेद्य अर्पण करतात. मोदक वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तांदळाचे जाडा तांदूळाचे धुवून ते पीठ तांदूळ सुकवतात आणि त्याचे पीठ करतात आणि नंतर नारळाचं खोबरं किसून त्याच्यात गुळाचा पाक करतात आणि त्याच्यात खोबरं टाकतात आणि मग त्याच्यात वेलची वगैरे टाकून सारण तयार करतात आणि मग तांदळाच्या पिठाची उकड घेऊन त्याचे मोदक करून ते गणपतीला नैवेद्य दाखवतात आणि हा मोदकांचा नैवेद्य गणपतीला अतिशय प्रिय आहे. मोद म्हणजे आनंद आणि क चा अर्थ लहानसा भाग असा होतो. म्हणूनच मोद + क्ल बरोबर मोदक असा आहे. गणपतीला गोड नैवेद्य अत्यंत प्रिय आहे. हा प्रसाद खाऊन गोड मधुर ज्ञान देत असतात. तसेच अथर्व शीर्षामध्ये लिहिलेले आहे, यो दुर्वांकुरे जती स वैश्रवणोपभवती, यो लाजर्य जती स यशोवान भवती, स मेधावान भवती, यो मोदक सहस्रेण यजती स वांछित फलमाप्नोति. अर्थात जो भक्त गणपतीला दुर्वा वाहतो त्याला कुबेराप्रमाणे फल मिळते.
जो भक्त लाहीचा व गुळाचा नैवेद्य अर्पण करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्या भक्ताने गणेश या करून 1008 मोदक किंवा लाडू यापेक्षा एकाची आहुती दिल्यास तो भक्त गणपतीला अत्यंत प्रिय असतो व त्याच्या सर्व मनोकामना त्वरित निर्विघ्नपणे पूर्ण होतात. गणपतीला मोदक किंवा लाडू किंवा गूळ हे अत्यंत प्रिय आहे. याविषयी अशीच एक कथा पद्मपुराणात आढळून येते. ती अशी: गजानन आणि कार्तिकेय यांचे दर्शन करून देवगण अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी माता पार्वतीला एक दिव्य लाडू अर्पण केला. या लाडूची मागणी गणपती आणि कार्तिकेय पार्वतीजवळ करू लागले. तेव्हा पार्वतीने लाडूचे गुण सांगू लागली. या लाडूमुळे अमरत्व प्राप्त होते. निशंकपणे या लाडूचा वास किंवा लाडू खाल्ल्याने संपूर्ण शास्त्राचे ज्ञान व सर्व तंत्राचा माहितगार, लेखक, चित्रकार, पत्रकार, ज्ञान विज्ञान विशारद आणि सर्वज्ञ असा निर्माण होतो व पुढे पुढे धर्मोपदेशक, उत्कृष्ट वक्ता व बुद्धिमान अशी प्रसिद्धी मिळवेल. तोच मोदक प्रिय होईल, असे पार्वतीने गणपती व कार्तिकेय यांना सांगितले. पार्वतीची आज्ञा ऐकून कार्तिकेय आपल्या तीव्रगामी वाहन मयूरावर आरूढ त्रिलोक यात्रा करण्यास निघाले व शुभमुहूर्तावर दर्शन व स्नान केले. इकडे गणपतीने अत्यंत श्रद्धा व भक्तिपूर्वक माता पित्याची परिक्रमा करून हात जोडून त्यांच्यासमोर उभे राहिले आणि त्यांना सांगू लागले की तीर्थस्नानाचे दर्शन, अनुष्ठान व सर्व प्रकारची व्रते करण्यापेक्षा माता पित्याच्या पूजनाचे 16व्या अंशा इतके पुण्य प्राप्त होत नाही, म्हणून मला मोदक प्राप्त करण्याचा अधिकार मला आहे. गणपतीचे असे तर्कसंगत उत्तर ऐकून माता पार्वतीने प्रसन्न होऊन गणपतीला मोदकांचा प्रसाद दिला आणि सांगितले की माता पित्याच्या भक्तीमुळेच गणपती यज्ञादीच्या सर्व शुभ कार्यांमध्ये सर्वत्र अग्रपूज्य राहील असा आशीर्वाद गणपतींनी मिळालेला आहे. म्हणून कोणत्याही हिंदू धर्मामध्ये कोणतेही कार्य करण्यापूर्वी गणेश पूजनच केले जाते. जय हिंद, जय महाराष्ट्र.